मला एक विचारायचं, हे खरंच असं असतं का? म्हणजे मी कित्येक ऍक्टर ऍक्ट्रेसला भेटलोय, सगळ्यांचं म्हणणं असंच नाही आम्हाला ऍक्टर व्हायचं नव्हतं, आम्ही ऑल ऑफ अ सडन आलो ऍक्टर, आणि नुसते ऍक्टर होत नाही बरं का, सेलिब्रिटी होतात, स्टार होतात. हे असंच होतं का? तुम्ही काय असतं ना, आपण एखादी गोष्ट ठरवतो की मला हे करायचंय, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये गोष्टी त्याच गोष्टींबद्दल म्हणजे त्या गोष्टीच्या रिलेटेड चालल्या असतात आणि आपल्याला एक ओढ असते किंवा आपल्याला असं वाटत असतं ना की ती गोष्ट मला आता मिळावी, हे एक्सपेक्टेशन असतं. अपोजिट ज्या व्यक्तीला एक्सपेक्टेशन नसतात त्या गोष्टीकडनं, त्याच्यासाठी असते की ठीक आहे मला काही फरक नाही पडत, पण त्याला ती गोष्ट मिळतीये. तर ह्यामध्ये खूप फरक असतो आणि माझ्या बाबतीत तसंच झालं. असं नाही म्हणत की मला व्हायचं नव्हतं, मी एवढं काही एक्सपेक्ट केलं नव्हतं वगैरे, पण ठीक आहे, ज्या गोष्टी जेव्हा झाल्या, मला जेव्हा कळलं की मला मालिका एक मिळाली आहे, मला एक लीड कॅरेक्टर मिळतंय आणि ते पण एका अशा व्यक्तिरेखाचं जी त्यांनी छान डिझाईन केलं होतं, मधुरा म्हणून. पण ते कॅरेक्टर प्ले करताना मला खूप नेहमी असं वाटायचं की माझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये काही सिमिलर गोष्टी आहेत, सवयी आहेत काही, किंवा जे काही इमोशन लेवल आहे त्या नम्रताला सेम आहेत. सो पहिल्याच म्हणजे म्हणतात ना की पहिल्यांदाच असं काहीतरी एक मिळालं काम आणि ते फार मोठं होतं की मला प्रश्न पडायचा की मी कसं करू, मला येतच नाही येतात. त्या रिलेटेड शिक्षणच नव्हतं ना ऍक्टिंगचं. मग आलीच कशी काय? तुला काय ऑडिशन वगैरे कसं काय, कुठून कळलं? आणि डायरेक्ट ऑडिशन पार केली की डायरेक्ट लीड साठीच? ऍक्च्युअली त्याचा पण किस्सा म्हणजे कसं आहे, माझ्या मम्मीचे एक फ्रेंड आहेत, स्कूल फ्रेंड, आणि मम्मीला असं सहज भेटले होते रस्त्यात जाताना, आपण असं भेटतो ना रे कशा काय वगैरे असं. हा खूप म्हणजे ना अशी जनरल स्टेटमेंट आहे, मी अशी चालले होते, मला रस्त्यात हे मिळाले, मला रस्त्यात ते भेटले नाही. तर म्हणजे त्यांची कॉन्टॅक्ट होते, पण असं आपण आता लग्न मुलं झालं संसार की त्या काळातली लोक इतके कॉन्टॅक्ट नव्हते, त्यात पण फिमेल आणि मेल एवढे कॉन्टॅक्ट नाही करायचे. तर ते फ्रेंड होते, तर मग त्यांनी असं विषय निघाले दोघांचे की कसं काय चाललंय, मुलं किती मोठी झालीये. तर माझी मम्मी तर आहे, अरे बघ फोटो आहेत असं सगळे दाखवले, ही तुझी मुलगी आहे. तर असं सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणे ती ऍक्टिंग वगैरे करते का? म्हणे तिचं ऑडिशन बिडिशन देणं काहीतरी चालू असतं, तर बघ म्हणे विचारून. ठीक आहे. मग नंबर शेअर केला, त्यांनी मला फोन केला, मला म्हणाले तुझे फोटोज पाठवा, तुला म्हणजे इंटरेस्ट आहे का ऍक्टिंग? म्हटलं हो आहे मला. आणि त्या काळामध्ये जस्ट 2-3 ठिकाणी मी ऑडिशन द्यायला गेलेले, पण जिथे मला काही वर्क म्हणजे माझं काही वर्क झालं नाही आणि मला तेवढं कॉन्फिडन्स पण नव्हता की मी त्या लेवलला काही काम करू शकेन. मग मला जेव्हा पहिला कॉल आला, ते आमच्या सिरियलचे रायटर होते, आपल्या सिरियलचे रायटर होते. तर म्हणे तू मराठी कशी बोलतेस? म्हटलं आता ही वेगळी कुठली मराठी असते? तर म्हणलं ठीक आहे, मग एक काम कर, तू असं तुझ्याबद्दल सांग, तुझा बायो. नम्रता प्रधान, एवढं शिक्षण झालं, इथे राहते होते. ठीक आहे, छान बोल. बरं, तुझं केवढं शिक्षण झालंय? मी 12th केलं, त्यानंतर मग मी फॅशन डिझायनिंग डिप्लोमा. ओके, तू फॅशन डिझायनर आहेस, म्हणून तुझा ड्रेसिंग सेन्स खूप कमालीचा असतो. आम्ही तुझे हे इन्स्टावरचे ना रील्स वगैरे बघतो किंवा फोटोशूट्स बघतो, मला आज कळलं तू फॅशन डिझायनर आहे, पण तुझा कमालीचा सेन्स आहे. थँक्यू. ते चालू होतं माझं काम बॅक टू बॅक की हे पण करायचे, ते पण एक आवड असे म्हणतात ना की काहीतरी करायचंय. मग नंतर काय नाही, मग ते मला म्हणाले ठीक आहे, मी तुला कॉन्टॅक्ट नंबर, मग त्यांनी एडीचा कॉन्टॅक्ट नंबर दिला, मग त्याच्याशी कॉर्डिनेट झालं. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, एक काम कर, तू उद्या ठाण्याला ये आणि तिथे आपण लुक टेस्ट वगैरे करूया.